नमस्कार मित्रहो. आपण जिथे राहतो मग जुन्या काळाची कॉलनी टाईप आपली सगळे एकत्र घरांचा असा परिसर, ज्याला आपण लहान लहान गावामध्ये लहान शहरामध्ये कॉलनी असं आपण म्हणतो. आणि नव्या मोठ्या शहरामध्ये फ्लॅट संस्कृतीमध्ये हाऊसिंग सोसायटी किंवा टाउनशिपमध्ये आपण ज्या अपार्टमेंट्समध्ये राहतो, वेगळ्या वेगळ्या बिल्डिंगमध्ये विंगमध्ये राहतो, या ठिकाणीही म्हणजे सगळीकडेच आपल्याला शेजार हा लाभलेला असतो. आणि शेजाऱ्याच्या साथीने आपल्याला या ठिकाणी राहायचं असतं, एकमेकाशी जुळवून घ्यायचं असतं आणि एकमेकाला सांभाळून घ्यायचं असतं. तर असा हा एक लेख शेजाऱ्यांचं महत्त्व सांगणारा, जो जुन्या काळी आमच्या पिढीने अनुभवला, तो शेजार धर्म आजही आहे. आणि कसा आहे ते तुम्हाला या लेखामधून नक्कीच आठवणी होतील. या लेखाचं शीर्षक आहे शेजार धर्म. शेजार धर्म म्हणजे एक संस्कृती असे आपण मानतो आणि तसेच संस्कार अनेक पिढ्यापासून आपल्यावर होत आले आहेत. शेजार धर्म यात सहजीवनाची साथ आणि सोबतीची भावना आहे. आपण एकटे नाहीत ही सुरक्षितता आपल्या मनात शेजाऱ्यामुळे पक्की होते, दृढ होते आणि आपल्या शेजारी कोणी आहे ही भावनाही खूप सुखद वाटणारी असते. मित्रहो, गेल्या काही वर्षात आपण पाहत आहोत, विशेषतः मोठ्या शहरात जी नवीन बदलती जीवनशैली आहे, त्यातल्या माणसांना शेजार ही कल्पना पटत नाही की काय अशी शंका वाटते. विशेषतः लहान गावातून मोठ्या गावात आलेल्या माझ्यासारख्या माणसांना तर हे विशेष फार जाणवतं तीव्रतेने. या वेगवान काळातल्या घरात माणसे घरात इतकी कमी असतात की कितीतरी घरे आत माणसेच नाहीत म्हणून बंद असतात. मोठ्या मोठ्या टाउनशिपमध्ये मजलेच्या मजले असतात, वेगवेगळे फ्लोअर, 1 ते 20, 1 ते 30 अशा प्रचंड संख्येचे. हे फ्लोअर आपण फिरून आलो तरी अनेक घरं रिकामी आणि बंद दिसतात. अशी कुलूपबंद घरे एकमेकांची सोबती असल्यावर त्यांना शेजारी कोण मिळणार आहे? तसे पाहिलं तर ज्या मोठ्या शहरात आज शेजारी आणि शेजार धर्म यावर बोललं जातं ना, त्याचं महत्त्वही सांगितलं जातं. या सर्व लोकांनी त्यांच्या जुन्या काळी शेजार धर्म संस्कृती अनुभवली नाही असे कसे म्हणता येईल? पण याच माणसाच्या हातात आता काहीच राहिलेलं नाही. काही समजून देण्याच्या परिस्थितीत आता जुने नाहीत आणि काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्या पिढीतले काही लोक इच्छुक नसतात. आम्ही आणि आमच्यात गुरफटून गेलेल्या आताच्या पिढीला भावनिक गुंत्यात पडायला आवडत नाही, हे सुद्धा एक कटू सत्य आहे. त्यांच्याकडे अशा गोष्टीसाठी मुख्य म्हणजे वेळ नाही, हे त्यांचं सबळ कारण असतं. मग शेजारी आणि शेजार धर्म कसा आणि कुठे येतो यामध्ये? मित्रहो, चाळीतले चाळकरी, वाड्यातले किरायेदार, कॉलनीच्या ब्लॉकमधले भाडेकरू ही आपली सगळी शेजारची मंडळी आहेत. आणि यापैकी घरमालक आणि भाडेकरू हे नातं कोणीही त्या काळी पाळत नसायचं. किरायेदार म्हणजे किराया देणार, भाडेकरू म्हणजे भाडं देणार, हा व्यवहारी शब्द झाला. पण एकदा आपल्या घरात राहायला आले, आपले शेजारी आले की माणसं एकमेकांमध्ये अगदी मिसळून जायचे आणि भावनिक जिव्हाळा जपणारी ही त्यावेळीची पिढी आम्ही पाहिलेली आहे. कठोर मनाचे घरमालक कठीण प्रसंगी आधाराचे हात म्हणून मागे उभे राहायचे, हे आम्ही अनुभवलेलं आहे. आणि आजारी घरमालकीनबाईची काळजी शेजारच्या बाई मुलगीप्रमाणे घ्यायचे, मुलाप्रमाणे किरायेदार घ्यायचे, हे आम्ही अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. मग आजकाल असे काय झाले की माणसाला माणसाची गरजच भासत नाही, कुणाचे कुणा वाचून काय अडत नाही, हे असे वाटणे इतके मन का कोरडे झाले असेल? या गोष्टीचा मी माझ्या क्षमतेप्रमाणे विचार केला तेव्हा मला काय वाटलं ते तुम्हाला सांगतो मित्रहो. तुम्हाला आठवत नसेल, फार नाही पण 30-40 वर्षापूर्वीपर्यंत सगळी घरे आणि त्यातली माणसे हे खूपच चांगली होती, पण आर्थिकदृष्ट्या सगळे संपन्न नव्हते. बहुसंख्य लोकांना, परिवारांना 1 ते 30 तारीख
ही आर्थिक कसरत करणं फार अवघड जायचं. रण काढून सण असे वागणे खूप जणांना आवडतसुद्धा नसायचं. काटकसरीने निगुतीने संसार करून मुलांना मोठं करायचं आणि त्यांना नोकरीला लावायचं ही इति कर्तव्यता असायची. त्यामुळे आहे त्या पैशात भागवताना आर्थिक चणचण असणे हे सहजच होते. मग अशा वेळी पैशाची मदत करणारे शेजारी असायचे. अर्ध्या रात्रीसुद्धा मागल्या क्षणी पैसे देणारे शेजारी किरायेदार असायचे. नंतर मात्र आर्थिकदृष्ट्या सगळ्यांनाच कर्जरूपाने इतका पैसा मिळत गेला की कुणाला सांगायची गरज नाही, मागणे तर दूरच झालं. यातून आम्ही आमचं बघून घेऊ, पैसा फेकला की सगळं घेता येतं या भावनेचा मनात प्रवेश झाला आणि दरवाजा बंद केला की मग काय संवाद बंद आणि शेजार धर्म बंद अशी परिस्थिती होऊन गेली. मित्रो, अशी निराशाजनक परिस्थिती असू द्या, काही हरकत नाही, ती बदलेल. अहो, अजूनही लहान गावात, छोट्या शहरात आणि मोठ्या सिटीतल्या उपनगरात, सोसायट्यात अजूनही शेजार धर्म अनुभवास येतो आणि आनंददायी शेजारी एकमेकाशी आनंदाने राहतात असंही आपल्याला दिसतं. मग असे शेजारी दृष्टीत पडतात त्यावेळी शेजार धर्म ही संस्कृती लोप पावलेली नाही हे पाहून खूप समाधान वाटतं आणि मनाला आनंदही होतो. तरी पण एक नक्की आहे मित्रांनो, कोणतीही संस्कृती लोप पावणे, तिचे लयात जाणे अशी भावना होणे हे सुद्धा सामाजिकदृष्ट्या चिंतेचं मोठं कारण आहे. ही चिंता आपण वाढू देऊ नये, त्यासाठी शेजार धर्म पाळावा असंच यावरचा उपाय मी आपल्याला सुचवतो. लेख कसा वाटला जरूर अभिप्राय द्या. भेटू नव्या एपिसोडमध्ये.